जयंतराव आता नाही आहेत, परंतु सन्माननीय सदस्य जयंतराव पाटील साहेब नेहमीच त्यांच्या स्वभावाला अनुसरून कौतुकाला एक उपरोधात्मक अशा प्रकारची झालर देण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतात आणि आज ते नाही आहेत. त्याच्यामुळं आता रोहित इथं दिसतोय, एकच दिसतोय आज, तर कोणी दिसतच नाही. बापूसाहेब आहेत, राजू खरेजी आहेत, अभिजित आहेत, ठीक आहे, आहेत थोडेसे आहेत. मंत्रिमंडळात त्यांनी बोलत असताना अध्यक्ष महोदय तुम्ही ऐकलं असेल, सभासदांनी ऐकलं की आता सगळ्या मंत्र्यांना अजित पवारांना शरण त्या ठिकाणी गेल्याशिवाय त्यांना पर्याय नाही. मला हे कळत नाही, ते इतक्या वेळेला अर्थमंत्री होते, मग अर्थमंत्री ज्यावेळेस अर्थसंकल्प सादर करतात त्यावेळेस काही त्या बाकीच्या मंत्र्यांनी काय त्या अर्थमंत्र्यांना शरण जायचं असतं का? खरं त्यांच्यासारख्या व्यक्तीकडनं अशा प्रकारची अपेक्षा शरण जाणं किंवा इतर काही गोष्टीचा उल्लेख, शब्दांचा उल्लेख करणं अध्यक्ष महोदय हे काही बरोबर नाही. शेवटी आम्ही सगळ्यांनी नेहमीच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी असतील, मी असेल किंवा आमच्या मंत्रिमंडळातले सगळे मंत्री राज्यमंत्री असतील, हे सगळे आम्ही सांगतात की आमचे सगळ्यांचे एकी आहे, आमच्यामध्ये कुठेही वाद नाही आहेत, परंतु वेगवेगळ्या पद्धतीनं तशा प्रकारच्या बातम्या रंगवण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी केला जातो, परंतु त्याला काही अर्थ नाही हे देखील मी या निमित्ताने सांगेन. एकंदरीतच हा अर्थसंकल्प मांडत असताना काहींनी अशी पण टीका केली, बडा घर पोकळ वासा, असं काही जण तमले, काही जण म्हणले मारल्या थापा भारी केला महाराष्ट्र कर्जबाजारी, असंही काहींचं म्हणणं आहे. मी या सगळ्यांच्यावर अध्यक्ष महोदय येणार आहे, कारण काही जण पहिल्यांदाच आमदार झालेले आहेत किंवा कदाचित अर्थ कारणाची जास्त माहिती नसेल म्हणून त्यांनी तशा पद्धतीनं वक्तव्य केलं असेल, परंतु काही लोकांनी नाही हे होत नाही, काही लोकांनी अर्थसंकल्पाचा विचार करून सादर केलेला संतुलित अर्थसंकल्प आहे अशा प्रकारची पण प्रतिक्रिया ही राज्यामध्ये उमटलेली आपण त्या ठिकाणी पाहिली.